शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. मी तुमची सर्वांची लाडकी इंडियन संगीता. तर आज आहे, सांगायची गरज आहे का, वटपौर्णिमा. तर सगळ्या सौभाग्यवती आपल्या वडाला पूजून पती हाच पती जन्मोजन्मी मिळावा किंवा 7 जन्मी मिळावा अशी प्रार्थना करायला इथे सगळ्या बायका आलेल्या आहेत. आजच्या दिवशी मला वाटतं का सावित्रीने तिच्या सत्यवानाला यमाकडून परत आणलं होतं म्हणून, आणि ह्या वडाच्या झाडाखालीच तिच्या नवऱ्याचे प्राण गेलेले. त्यामुळे मग ती यमाच्या सोबत जाते आणि यमाला म्हणते माझे पतीचं प्राण मला परत दे. म्हणून आजचा दिवस खास आहे. तर सगळ्या बायका सौभाग्यवती येतात आणि वडाला फेऱ्या मारतात 7. किती त्या मला माहिती नाही, 7 फेऱ्या मारतात आणि प्रार्थना करतात का 7 जन्मी हाच नवरा मला भेटू दे. नवऱ्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सौभाग्यवती येतात आणि वडाला फेऱ्या मारतात आणि असं एकमेकींना वाण देतात आणि हळदी कुंकू लावतात. एकदम प्रॉपर बनवून आणलं. आजच्या दिवशीच हे सत्यवान ना, सावित्री सत्यवानची. मला वाटलं मी चुकीची कहाणी सांगितली का काय. सत्यवान सावित्रीची आजच्या दिवशी कहाणी घडली ना. आणि तुम्ही सगळ्याजणी 7 फेऱ्या मारल्या ना वडाला. 7 फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा. का 7 जन्मी का जन्मोजन्मी. आता तू आज उपवास आहे ना तुमचा, घरी जाऊन हे वाण नवऱ्याला देऊन मग जेवणार ना. मग बनवलेले असते ते खायचे. हो का, रात्री जेवणार का आता जेवणार. पूजा झाली की करतात. हा हा, पूजा झाल्यावर म्हणजे दुपारीच ना. मला वाटलं रात्री उपवास सोडतात का. तुम्ही जरा सुंदर दिसताय. सगळ्यात सुंदर दिसताय. थँक्यू. छान नटलाय, मस्त. आजचा दिवस हा नटण्याचा पण आहे ना. नवरे बघत बसलेत असतील ना घरी. नाही, सगळं कामाला गेले का संध्याकाळी तरी बघतील. फोटो व्हिडिओ काय पाठवला का नाही. हा, नवऱ्यांना फोटो पाठवले का नाही. नवऱ्यांना नाही अजून. नाही, मग कधी पाठवणार फोटो. पूजा झाल्यावर. बायका जुन्या झाल्या. तुमचे पण दागिने छान आहेत. हा, मोत्याची माळ मस्त येते ना. त्यांचा हार मस्त आहे. थँक्यू. सिंगल काढून दे तुझा एकदम. घे ना, बॅक पोज वोज दे. एवढं काय शिवलंय ते दिसलं पाहिजे ना. तर हे ताट असं सजवलेलं असतं. हे बघा, हे असं असतं सजवलेलं. त्याच्यामध्ये फळं असतात, 5 फळं, पाणी आणि काय आहे ते, हे काय आहे, ड्रायफ्रूट. हा, प्रसाद. दिवा लावलेला असतो. वडाला पूजा करून झाल्यानंतर हे प्रत्येकीला द्यायचं असतं. हे बघा, यांनी असं केलेलं. वडाचीच पानं घेऊन त्याच्यावर हा प्रसाद टाकलेला आहे. तो चलो मंडली, बहुत बड़ा हो जाएगा वीडियो. आज महाराष्ट्र का सबसे बड़ा त्योहार है और मैं इंडियन संगीता आपका स्वागत कर रही हूँ मेरे चैनल पे. वीडियो अच्छा लगा हो तो चैनल को सब्सक्राइब करिए, लाइक करिए, वीडियो शेयर करिए. सॉरी. तो ये महाराष्ट्र में आज के दिन सावित्री नाम की जो औरत थी, उसने अपने पति को इस पेड़ के नीचे, मरे हुए पति को
स्वर्ग में जाके वापस उसके प्राण लाए, इसलिए महाराष्ट्र में ये त्योहार मनाया जाता है। और हर औरत ऐसे इस पेड़ को, क्या बोलते हैं इसको, बरगद का पेड़, वो पेड़ को धागा लपेटती है 7 बार, पूजा करती है और फिर अपने पति की लंबी उम्र, नहीं तो जन्म जन्म यही पति चाहिए मुझे, यही प्रार्थना करती है। और घर जाके पति को ये प्रसाद देती है और फिर खुद खाना खाती है। तो चलो फिर मिलते हैं अगले वीडियो में ही। आज के लिए इतना ही, बाय बाय, सी यू टुमारो। चैनल को सब्सक्राइब करिए ज़रूर।